तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मागील एमपीएससी ला प्रश्न आलेला आहे आणि काय प्रश्न विचारला तो आपण बघू. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न विचारला. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त, बघा पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर, काय विचारलं, जास्तीत जास्त अंतरावर असतो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो, मग आता चंद्र काय असतो बघा. चंद्राची ही परिभ्रमण जी कक्षा असते ती कशी असते, तर लंब वर्तुळाकार असते. कशी, अशी असते. लंब वर्तुळाकार ही परिभ्रमण कक्षा असते. आता त्या स्थितीला काय म्हणतात ते बघू. बघा, उपभू स्थिती, अपभू स्थिती, केंद्र स्थिती आणि परिभ्रमण स्थिती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त जर विचारलं तर काय, तर अपभू स्थिती असतो. ऑप्शन क्रमांक 2. जास्तीत जास्त जर असेल तर अपभू स्थिती, आणि कमीत कमी जर बघा, चंद्र जेव्हा पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो त्या स्थितीला काय म्हणतात. जर असा प्रश्न आला तर उपभू स्थिती असं म्हणायचं. काय, उपभू स्थिती. मग बघा, मग विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला असेच प्रश्न विचारतात आणि यामधून जर एखाद्या वेळेस असाही प्रश्न विचारू शकता, काय, चंद्राची परिभ्रमण कक्षा कशी आहे, तर कशी आहे, तर लंबवर्तुळाकार आहे. हे लक्षात घ्यावा. त्यानंतर पृथ्वी आणि काय, चंद्र यातील अंतर सारखे नसते. बघा, पृथ्वी आणि चंद्र यातील काय जे असतं, हे अंतर कमी जास्त असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्रश्न आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद.